आज मुलींसाठी मस्त पाव पिझ्झा बनवणार आहे। तशी माझी ती धाकटी मुलगी ना, ती खाण्याची फार शौकीन आहे। सारखं मोबाईल वगैरे बघत असती आणि सारखी म्हणत असती, ते बघ ते कसे बनवतात, हे बनवतात, ते बनवतात, तू पण बनवत जा ना। म्हटलं अगं मी काही बनवत नाही का? पण ती अगं बनवती, पण अजून काहीतरी वेगळं छान छान असं बनवत जा ना। आणि त्यावरती मला मराठी सिरियलचं टायटल आठवलं, आई कुठे काय करते। अगदी बरोबर सूट होतं। पण म्हणलं चला सिरियल मध्ये जास्त अडकायला नको, मस्त पाव पिझ्झा बनवूया। तर घरात ज्या ज्या भाज्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्या, त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि बटर मिक्स करून घालून घेतलं। त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं चीज त्यामध्ये मी घालून घेतलं। बरं इथे तुम्ही मोझरेला चीज वापरा बरं का। आता जे माझ्या घरात होतं ते मी ह्यामध्ये वापरलेलं आहे। तुम्ही अजून छान आणि टेस्टी बनवू शकता। त्यानंतर पावाची एक लादी घेतली, त्याला चिरा घालून घेतला आणि जे स्टफिंग बनवलं होतं त्या चिरांमध्ये घालून घेतलं। पुन्हा थोडंसं चीज किसून त्यावरती लाल तिखट स्प्रिंकल करून घेतलं आणि गरम तव्यावरती लो फ्लेम वरती 5 ते 7 मिनिटं हा मस्त पाव पिझ्झा बेक करून घेतला। तर असा हा सिंपल पाव पिझ्झा एकदम टेस्टी झाला होता। तुम्ही नक्की बनवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा।